नमस्कार मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। मंडळी, सूर्य किंवा सौर ऊर्जा हे आपल्या जगण्याचं अविभाज्य अंग। सूर्याच्या स्थितीप्रमाणे जगणारे आपण बदलत्या काळाप्रमाणे मुबलक आणि अमाप प्रमाणात उपलब्ध असलेली ही सौर ऊर्जा वेगवेगळ्या पद्धतीने कशी वापरता येईल यासाठी वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत। चला आजच्या कार्यक्रमात आपल्या रोजच्या आहाराचा भाग असलेल्या मासे, अन्नधान्य आणि भाजीपाला वाळवण्यासाठी सौर ऊर्जेचा कसा वापर करता येईल याबद्दल जाणून घेऊया। त्यासाठी आज आपल्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत डॉक्टर अतुल मोहोड। नमस्कार सर, कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत। धन्यवाद। सरांची ओळख करून द्यायची तर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली इथल्या अपारंपरिक ऊर्जा विभागात हे सहयोगी प्राध्यापक आहेत आणि त्याचबरोबर अपारंपरिक ऊर्जा या विषयामध्ये त्यांनी डॉक्टरेट देखील मिळवलेली आहे। सर, जेव्हा आपण सौर ऊर्जेचा विचार करतो तेव्हा अनादी काळापासून आपल्याकडे सौर ऊर्जेचा वापर होत आलेला आहे। तर आता या काळामध्ये, आजच्या काळामध्ये त्यामध्ये कसे बदल झालेले आहेत याबद्दल काय सांगता येईल? सौर ऊर्जेचा पारंपरिक पद्धतीने शेतीमाल, जो नाशवंत शेतीमाल आहे, भाजीपाला, मासे असतील, धान्य असेल, याच्यासाठी पूर्वपारपासून उपयोग करतोच आहे। बरोबर। पण परंतु मोठ्या प्रमाणावर शेतकरी याचा उपयोग, सौर ऊर्जेचा उपयोग बाहेर धान्य वाळवण्यासाठी करतात। बरोबर। मोठ्या प्रमाणात धान्य रस्त्याच्या बाजूला, शेतामध्ये, मासे असतील तर समुद्राच्या किनाऱ्यावर, रेतीमध्ये, भाजीपाला अंगणामध्ये किंवा गच्चीवर, इथे मोठ्या प्रमाणात उघड्यावर वाळवतात आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अन्नधान्याचं किंवा भाजीपाल्याचं किंवा माशांचं नुकसान होतं आणि हे वेगवेगळ्या पद्धतीने नुकसान होतं। अन्नधान्याची म्हणा किंवा माशांचे म्हणा किंवा भाजीपाल्याची प्रत, रंग हे टिकून राहत नाही बाहेरच्या उन्हामध्ये। तसंच बाहेरच्या वातावरणाचा जो त्याच्यावर फरक पडतो किंवा बाहेरच्या वातावरणाचा जो त्याच्यावर प्रभाव पडतो, जसं किड्या असतील, मुंग्या असतील, धूळ असेल, प्रदूषण असेल, याच्यामुळे त्याची प्रतवारी कमी होते आणि सोबतच बाहेर वाळवण्यासाठी फार वेळ लागतो आणि त्या वेळामध्ये, म्हणजे जो वेळ लागतो, जास्त वेळ लागतो, त्या वेळामध्ये मोठ्या प्रमाणात धान्य खराब होतं। एक अभ्यास असं म्हणतोय की काही देशाच्या उत्पन्न एवढं नुकसान आपण वाळवण्यातच करतो। त्यामुळे सगळ्यात पहिली जर गोष्ट कुठली करायची असेल तर ही जर नुकसान कमी करायचं असेल तर हे सगळे पदार्थ, म्हणजे अन्नधान्य असेल, भाजीपाला असेल, मासे असतील, हे कमीत कमी वेळात आणि त्याचा रंग आणि प्रत टिकवून ठेवून सुरक्षित वाळवता आलं पाहिजे। ही आजची खरं म्हणजे गरज आहे। आणि यापुढे जाण्याआधी मला तुम्हाला असं विचारायचं आहे की आता हवामानामध्ये खूप बदल होत आहेत। ग्लोबल वॉर्मिंग आपल्याला सगळ्यांनाच अनुभवायला मिळायला लागलेलं आहे। तर वाळवण्याच्या प्रक्रियेमध्ये या हवामानातल्या बदलांचा, म्हणजे उष्णतेची जी काही धग आहे तर ती कमी जास्त झाल्यामुळे सुद्धा काही फरक पडतात? बरोबर। मोठ्या प्रमाणामध्ये ज्यावेळेस अन्नधान्य असेल, मासे असतील, भाजीपाला असतील, हा जेव्हा उघड्यावर वाळू घातला जातो तर वातावरणावर कोणाचंच नियंत्रण नाही। केव्हाही पाऊस येऊ शकतो, केव्हाही धुळीचं वादळ येऊ शकतं आणि हे मुख्यतः उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जास्त जाणवतं। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये धुळीचे वादळ असेल आणि मग त्यामुळे मोठ्या प्रमाणात पदार्थ खराब होतात। त्यामुळे भविष्यामध्ये जर हे पदार्थ वाळवायचे असतील तर वातावरणाचा फरक, म्हणजे वातावरणाचा त्याच्यावर पडणारा प्रभाव कमीत कमी व्हावा यासाठी अशी कुठली यंत्रणा वापरता येईल काय, आणि त्याच यंत्रणेला आपण सौर वाळवणी यंत्र म्हणतो की ज्या यंत्रामध्ये मुख्य फायदा म्हणजे कमीत कमी वेळात वाळवल्या जाईल। वातावरणाचा कुठल्याही प्रकारचा वादळ असेल, ढगाळ वातावरण असेल, सूर्य एखाद्या वेळेस कमी ऊन असेल, पाऊस अचानक आलेला असेल, धुळीचं वादळ असेल, असा कुठल्याही हवामानाचा फरक त्या अन्नधान्यावर होणार नाही अशी यंत्रणा आपल्याला पाहिजे। आणि मग आता ह्या संपूर्ण गोष्टीचा विचार करता सौर वाळवणी यंत्रामध्ये ह्या संपूर्ण गोष्टीचा विचार करूनच ती यंत्रणा तयार केली जाते। बरं, मग हे जे सौर वाळवणी यंत्र असतं ते नेमकं किती मोठं असतं किंवा त्याचे काही प्रकार असतात का? सौर वाळवणी यंत्र ही एका घरगुती वापरण्यापासून तर लघु उद्योग आणि मध्यम उद्योगापर्यंत सुद्धा उपलब्ध आहेत, सौर ऊर्जेवर चालणारे। म्हणजे त्यामध्ये तुम्ही 2 किलो एका वेळेस धान्य, भाजीपाला, मासे इथपासून तर 2 टनापर्यंत, 4 टनापर्यंत सुद्धा मासे किंवा धान्य वाळवल्या जाऊ शकतात। आणि याच्यामध्ये मुख्यतः 3 प्रकार येतात। एक डायरेक्ट सौर वाळवणी यंत्र। या सौर वाळवणी यंत्रामध्ये काचेच्या आवरणाखाली धान्य ठेवलं जातं आणि जेणेकरून सूर्याचे किरण त्या धान्यावर पडतील
आणि धान्य वाळवण्यास मदत होईल. पण यामध्ये डायरेक्ट सौर ड्रायरमध्ये म्हणा किंवा सौर वाळवणी यंत्रामध्ये ज्या पदार्थाचा रंग आणि किंवा त्याची प्रत किंवा त्याचा इसेन्स आपण ज्याला म्हणतो, सुगंध ज्याला म्हणतो, असे पदार्थाचा जर सुगंध टिकवून ठेवायचा असेल तर डायरेक्ट टाईपचं सौर ड्रायर वापरला जात नाही. उदाहरणार्थ आल्याची पावडर असेल, कोथिंबिरीची पावडर असेल किंवा कुठले गुलाबाच्या पाकळ्यांची गुलकंद करण्यासाठी सुद्धा गुलाबाच्या पाकळ्या वाळवल्या जातात. बरोबर. तर त्याचा सुगंध टिकवून ठेवण्यासाठी इनडायरेक्ट टाईप ऑफ सोलर ड्रायर वापरलं जातं. आणि इनडायरेक्ट टाईप ऑफ सोलर ड्रायर मध्ये हवा वेगळ्या जागेवर गरम केली जाते आणि ती गरम हवा मग पदार्थावरून पास केलं जातं. हे संपूर्ण एका हवाबंद पेटीमध्ये ठेवल्यासारखं ठेवण्यात येतं आणि त्यामुळे गरम हवेचा झोत त्या पदार्थावरून गेल्यामुळे त्याचा प्रत, त्याचा रंग आणि सुगंध टिकून ठेवण्यास मदत होतं. बरोबर. तिसऱ्या प्रकारचा जो ड्रायर आहे किंवा वाळवणी यंत्र आहे त्याला आपण टेंट टाईप किंवा टनेल टाईप ऑफ ड्रायर म्हणतो आणि हा मोठ्या प्रमाणात वापरला जातो. म्हणजे ज्याची क्षमता जास्त असेल, 50 किलो, 100 किलो, 200 किलो इथपर्यंतच्या क्षमतेसाठी हा टनेल ड्रायर किंवा टेंट ड्रायर वापरला जातो. या ड्रायर मध्ये प्लास्टिकचं आवरण दिलेलं असतं. अच्छा. आणि त्या प्लास्टिक युव्ही स्टॅबिलाइज एक प्लास्टिकचं कव्हर मार्केटमध्ये उपलब्ध आहे आणि या युव्ही स्टॅबिलाइज शीटमुळे मोठ्या प्रमाणात जे हानिकारक किरण आहेत सूर्याचे ते पदार्थापर्यंत अल्ट्राव्हायोलेट किंवा अतिनील किरण जे आहेत ते पदार्थापर्यंत पोहोचत नाहीत. आणि मग अशा ड्रायर मध्ये वाळवलेला जो पदार्थ असतील, मग मासे असू द्या किंवा धान्य असू द्या किंवा भाजीपाला असू द्या, तर त्याचा रंग आणि सुगंध सोबत सोबत त्याची प्रत टिकवून ठेवण्यास मदत होते. बरं. आता आपण एक जर तौलनिक अभ्यास करायचा म्हटला तर पारंपरिकरित्या वाळवले गेलेले पदार्थ आणि सौर ड्रायरमध्ये वाळवले गेलेले पदार्थ यामध्ये टिकाऊपणाच्या दृष्टीने कसे फरक पडतात? म्हणजे त्याच्यामध्ये काही आपल्याला जास्त हे मिळते का फायदा? नक्कीच. बाहेर जे पदार्थ आपण वाळवतो ती एका विशिष्ट कुठलाही पदार्थ चांगल्या गुणवत्तेला साठवून ठेवण्यासाठी त्याच्यामध्ये ज्याला आपण मॉइश्चर कंटेंट म्हणतो किंवा पाण्याचा अंश म्हणतो, आर्द्रता ज्याला म्हणतो, ती आर्द्रता साधारणतः 10% पर्यंत येणं आवश्यक असतं. तरच तो पदार्थ जास्त कालावधीसाठी आपण साठवून ठेवू शकतो. उघड्यावर ज्यावेळेस आपण पदार्थ वाळवतो किंवा जमिनीवर म्हणा किंवा दगडांवर म्हणा किंवा एखाद्या ओट्यावर किंवा अंगणामध्ये, त्यावेळेस त्याची आर्द्रता 10% पर्यंत आणायचं हे आपल्या हातात नसतं. बरोबर. त्यामुळे जो पदार्थ 3 दिवस 4 दिवस जरी वाळवला तरी सुद्धा त्याच्यामध्ये जर 10% पेक्षा जास्त जर आर्द्रता राहिली तर तो पदार्थ ठेवल्यानंतर त्याला बुरशी येणं किंवा तो खराब होणं हे प्रकार होतात. अच्छा. वाळवणी यंत्रामध्ये आपल्याला ज्या प्रमाणात आर्द्रता पाहिजे त्या प्रमाणापर्यंत आपण वाळवू शकतो आणि कुठल्याही प्रकारचा बाहेरचा प्रादुर्भाव नसल्यामुळे तो पदार्थ चांगल्या प्रतीचा आणि साठवणुकी योग्य आणि जास्त कालावधीसाठी आपण तो पदार्थ साठवून ठेवू शकतो. म्हणजे स्वच्छ आणि सुरक्षित. बरोबर. आणि लागणारा जो वेळ आहे कुठल्याही सौर ड्रायरला किंवा सौर वाळवणी यंत्राला कुठलाही पदार्थ असू द्या, जो वेळ त्याला बाहेर लागतो, वाळण्यासाठी लागतो, त्याच्या 1/3 वेळ वाळवणी यंत्रामध्ये लागतो. की उदाहरणार्थ की मासे, कुठल्याही प्रकारचे मासे घ्या, म्हणजे मुख्यतः कोकणामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये मांदेली, कोळंबी ज्याला आपण प्रॉन्स म्हणतो, ही मोठ्या प्रमाणात वाळवले जातात. पावसाळ्याच्या दिवसासाठी याचा उपयोग केला जातो. ज्या वेळेस पावसाळ्याच्या दिवसामध्ये मासेमारी ज्यावेळेस बंद असतं त्यावेळेस या किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात वाळलेले मासे लोक विकत घेतात किंवा खातात. तर उन्हाळ्यामध्ये वाळवून ठेवायचे आणि पावसाळ्यामध्ये ते वापरायचे. साधारणतः उन्हाळ्यामध्ये जो मासळी पकडलं जातं त्याच्यातल्या 30% मासळी हे वाळवल्या जाते आणि ती मोठ्या प्रमाणात समुद्राच्या किनाऱ्यावर, दगडांवर किंवा रेतीवर इथे वाळवली जातं. आणि बाहेर वाळवल्यामुळे याला लागतो साधारणतः 4 ते 5 दिवस. तीच जर मासळी आपण सौर वाळवणी यंत्रामध्ये वाळवली तर 1 ते 1.5 दिवसामध्ये आपल्याला चांगल्या प्रतीची मासळी, कुठलाही धुळीचा किंवा किड्यांचा किंवा पक्ष्यांचा प्रादुर्भाव न झालेली मासळी आपल्याला वाळवणी यंत्रामध्ये मिळू शकते. आता याच अनुषंगाने मला असं विचारावंसं वाटतंय की या माशांचा वाळवताना किंवा त्या परिसरामध्ये इतका दुर्गंध सुटलेला असतो, तर तसं वाळवणी यंत्रामध्ये तो आपल्याला हे करता येतो? तुमचं म्हणणं बरोबर आहे. आपण जर समुद्र किनाऱ्यावर गेलो आणि तिथे जर आपण मासे वाळत जर घालताना बघितली तर त्याचा एकंदरीत वास आणि तिथलं वातावरण ही बघून शक्यतो आपण वाळलेली मासळी खायला मनच धावणार नाही.
वाळवणी यंत्रामध्ये मासे ज्यावेळेस आपण हे करतो टाकतो त्यावेळेस ते मासे स्वच्छ करूनच वाळवतो. आणि हे कुठल्याही प्रकारे त्याच्यामध्ये माशाला मुख्यतः वास कशामुळे येतो तर ते कुजायला सुरुवात होतं. बरोबर. ती जितक्या लवकर सुकल्या जातील तेवढं लवकर चांगलं. आणि वाळवणी यंत्र ही आपल्याला अशी पद्धत विकसित झालेली आहे सौर वाळवणी यंत्राची की यामध्ये लवकरात लवकर मासे वाळवल्या गेल्यामुळे त्याचा वास सुटत नाही. मुख्य वास जो सुटतो माशांचा तो जास्त वेळपर्यंत ओले मासे बाहेरच्या वातावरणात ठेवले त्यामुळे सौर वाळवणी यंत्रामध्ये वास अत्यंत अत्यंत आहे, कमी आहे एकदम. तो जो काही सुरुवातीला येईल तोच. आणि त्यातल्या त्यात वाळवणी यंत्रामध्ये मासे आपण धुवून आणि स्वच्छ करूनच वाळवायला घालतो. वाळवणी यंत्रामध्ये एका ट्रेची विशिष्ट प्रकारे ट्रेची व्यवस्था केलेली असते. त्या रचनेनुसार त्यावरच आपण मासे ठेवतो. आपण कुठल्याही प्रकारे जमिनीवर मासे ठेवत नाही आणि त्या माशांचा आणि बाहेरच्या वातावरणाचा कुठेही संबंध येत नाही. बरं. आता या सौर वाळवणी यंत्रामध्ये आपण थोडक्यात आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सांगूया की कोणकोणते पदार्थ वाळवता येऊ शकतात. त्यामध्ये काही असे पदार्थ आहेत का जे नाही करता येऊ शकत, जे नाही वाळवता येऊ शकत? पदार्थ असं कुठलीच वस्तू नाही की जी त्याच्यामध्ये वाळवता येत नाही. बरं. सौर ड्रायरचा एक साधा आणि सोपा हे आहे, साधा आणि सोपा त्याला आपण प्रिन्सिपल म्हणूया की बाहेर जर हवेचं तापमान जर 30 डिग्री असेल किंवा 25 डिग्री असेल तर एका काचेच्या आवरणामुळे किंवा प्लास्टिकच्या आवरणामुळे आतमधल्या चेंबरचं किंवा आतमधल्या त्या ट्रेच्या जवळचं वातावरण किंवा तापमान आपण 50 ते 60 डिग्री पर्यंत नेतो. हा जो वाढलेला तापमान आहे याचा उपयोग लवकरात लवकर पदार्थ सुकवण्यासाठी करतो. मग असे पदार्थ की ज्या पदार्थांमध्ये 60 ते 70% आर्द्रता असतं आणि ती साठवणुकीसाठी आपल्याला 10 ते 12% अन्न आवश्यक आहे असे कुठलेही पदार्थ, मग त्यामध्ये अन्नधान्य असेल, गहू असेल, भात असेल, भात म्हटल्यापेक्षा तांदूळ असतील, तुमचं ज्वारी असेल, बाजरी असेल, चना असेल, जे पदार्थ साठवण्यासाठी पाहिजेत ते पदार्थ आपण त्याच्यामध्ये थोडक्यात आपण असं म्हणू शकतो का की तृणधान्य, कडधान्य असतील, शेंगदाणे असतील, तेलबिया असतील, पालेभाज्या आहेत, तुमची कोथिंबीर पावडर तयार करण्यासाठी सुद्धा त्याचा वापर केला जातो. टोमॅटो रंग आणि गंधासहित टोमॅटो फ्लेक्स असतील, कोकम आहेत, आंबा पोळी, फणस पोळी, ज्या ज्या पदार्थांना 50 ते 60 अंश तापमानापर्यंत तापमान सहन होतं असे कुठलेही पदार्थ वाळवणी यंत्रामध्ये वाळवले जाऊ शकतात. आपण बोलताना आपली जेव्हा चर्चा चालू होती तेव्हा तुम्ही म्हणालात की शहाळ्याच्या पाण्याची देखील पावडर बनवायची तर ते ह्याच्यामध्ये शक्य आहे. त्यामुळे इतकी काय म्हणता येईल आजच्या काळात अत्यंत उपयोगी अशी ही यंत्र आहेत. बिलकुल. कारण कुठल्याही पदार्थाचा आर्द्रता कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो आणि ज्या पदार्थाची आर्द्रता कमी करायची असेल ती बाहेर केल्यापेक्षा आतमध्ये करून स्वच्छ आणि हवाबंद याच्यामध्ये करणं केव्हाही सोयीस्कर. त्यामुळे हा वाळवणी यंत्र मला वापरला जाऊ शकतो. अच्छा. आता ही यंत्र नेमकी कशी असतात, त्यांची रचना कशी असते आणि ती कशी चालतात, म्हणजे त्याच्यातली प्रक्रिया नेमकी कोणत्या ऊर्जेवर चालते? सौर ऊर्जेचा गरम हवा तयार करण्यासाठी किंवा वाळवणी यंत्रामध्ये फार सोपी पद्धत आहे. बरं. आपल्याला माहिती आहे की कुठल्याही काळ्या रंगावर सौर ऊर्जा शोषून घेतलं जातं आणि त्याचं तापमान वाढतं. त्या काळ्या पदार्थाला लागून असलेली जी हवा असेल ती हवा गरम होते आणि ती वर सरकतं. बरोबर. सौर ऊर्जेमध्ये एक प्लॅटफॉर्म, सौर ऊर्जा वाळवणी यंत्रामध्ये एक प्लॅटफॉर्म तयार केला जातो, खाली ओटा तयार केला जातो ज्याला काळा रंग दिलेला असतो, ज्याला आपण ट्रे म्हणतो. ऍब्सॉर्बिंग ट्रे त्याला एक टेक्निकल भाषेमध्ये शब्द आहे की ज्याच्यावर सौर ऊर्जा शोषून घेतलं जातं. त्या ट्रेच्या वर जी हवा असेल ती गरम होतं आणि गरम झालेली हवा वर सरकतं. त्या हवेच्या मध्ये वर जायच्या आधी त्याला कव्हर केलेलं असतं, एकतर ते काचाचं कव्हर किंवा प्लास्टिकचं कव्हर, जेणेकरून आतमधली जी गरम हवा असेल ती आतमध्येच राहावी. आणि त्या गरम हवेमध्ये पदार्थ ठेवण्यासाठी किंवा पसरवून ठेवण्यासाठी ट्रेची एक विशिष्ट रचना केलेली असते. याला कुठल्याही प्रकारची इलेक्ट्रिसिटी लागत नाही. याला कुठल्याही प्रकारचा बाहेरचा सप्लाय म्हणा किंवा बाहेरचा सोर्स हा कुठलाही लागत नाही. सौर किरण प्लास्टिक किंवा काचेमधून आतमध्ये जाऊन काळ्या ट्रेवर पडतात. काळ्या ट्रेवर पडल्यामुळे काळ्या ट्रेची तापमानात वाढ होते आणि त्या ट्रेला लागून असलेली जी गरम हवा आहे ती ट्रे पासून पदार्थांच्या मधून पास होऊन म्हणा किंवा त्याच्यामधून जाऊन बाहेर पडते. एवढं साधं त्याच्यामध्ये प्रिन्सिपल आहे आणि याच प्रिन्सिपलवर संपूर्ण ड्रायर
काम चालतं. करतात. आता या अनुषंगाने सौर ऊर्जेवरच चालणारं हे वाळवणी यंत्र आहे, तर त्याला ऋतूंची काही मर्यादा आहे का? म्हणजे पावसाळ्यामध्ये नक्कीच, किंवा नक्कीच, थंडीमध्ये? नक्कीच. सौर ऊर्जेवर चालणारं जे ड्रायर आहे त्याला पावसाळ्याची फक्त मर्यादा आहे. हिवाळ्यामध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये याला कुठलीही मर्यादा नाही. पावसाळ्यामध्ये जर ढगाळ वातावरण असेल किंवा पाऊस असेल त्याच वेळेस अच्छा, याला मर्यादा आहेत. परंतु आपण जेवढे पदार्थ आता चर्चा केली, अन्नधान्य असतील किंवा भाजीपाला असेल किंवा तुमचा मासे असतील, हे संपूर्ण पदार्थ एकतर हिवाळ्यात मिळतात किंवा उन्हाळ्यात मिळतात. शक्यतो पावसाळ्यामध्ये याच्या उगवणीचा पिरियड असतो आणि कापणी जी होते ती सप्टेंबर-ऑक्टोबर नंतर होतं. तर साधारणतः सौर वाळवणी यंत्राचा उपयोग जो आहे हा मुख्यतः सप्टेंबर-ऑक्टोबर पासून तर मे पर्यंत किंवा जून 15 तारखेपर्यंत मोठ्या प्रमाणात केला जाऊ शकतो. अच्छा. आता एकूणच या सगळ्या यंत्राबद्दल जाणून घेतल्यानंतर एक प्रश्न नेमका मनात येतोच, तो म्हणजे याची किंमत किती आहे. समजा वैयक्तिकरित्या म्हणजे एखाद्या शेतकऱ्याला जर याचा वापर करायचा असेल तर त्याची किंमत त्याला परवडण्याजोगी आहे का, त्याबद्दल मार्गदर्शन करा. एखाद्या शेतकऱ्याला जर समजा वैयक्तिक घरगुती वापरायसाठी करायचं, जर सोलर ड्रायर तयार करायचं असेल, वाळवणी यंत्र तयार करायचं असेल किंवा विकत घ्यायचं असेल तर 5 किलो पासून तर 100-200 किलो पर्यंत याच्या क्षमता उपलब्ध आहेत. 5 किलो सौर वाळवणी यंत्राचा एक साधारणतः किंमत 10,000 ते 12,000 रुपयाच्या वर जात नाही. बरोबर. आणि इतर सौर उत्पादनांप्रमाणेच ही एकदाच दिली जाणारी किंमत आहे, त्यानंतर आयुष्यभर तुम्हाला त्याचा मोफत उपयोग करता येईल. दुसरं म्हणजे वाळवणी यंत्र हे स्वतः घरी सुद्धा तयार करण्यात येऊ शकतं जर त्याची डिझाईन मिळाली तर. म्हणजे तुमच्या लोकल लेवलला किंवा ग्रामीण भागात सुद्धा याला वाळवणी यंत्र तयार केलं जाऊ शकतं जर त्याची रचना जर तुमच्याकडे उपलब्ध असेल तर. आणि आम्ही कोकण कृषी विद्यापीठामध्ये याच्यासाठी स्वतंत्र विभाग आहे. महाराष्ट्रातल्या कुठल्याही शेतकऱ्याला, कुठल्याही गृहस्थाला जर वाळवणी यंत्र तयार करायचं असेल तर त्याच्यासाठी त्याच्या पदार्थाच्या नुसार आणि क्षमतेनुसार जी काही डिझाईन लागतं किंवा जी काही रचना लागतं त्याची ती आम्ही उपलब्ध करून देतो. त्यांनी ती रचना घेऊन त्याच्या लोकल जागेवर ती फॅब्रिकेट करून घ्यावी. म्हणजे आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांनी याचा फायदा घ्यावा यासाठी ही सर्व व्यवस्था करण्यात आली आहे आणि मार्गदर्शन देखील आपण आज इतकं उत्तम केलेलं आहे. आज या कार्यक्रमात आपण सहभागी झालात आणि एवढी छान माहिती सौर वाळवणी यंत्राबद्दलची आणि एकूणच पदार्थ टिकवण्याबाबतची सर्व शेतकरी बांधवांना दिली, त्याबद्दल दूरदर्शनच्या वतीने आपले मनपूर्वक आभार आणि पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.